राज्य शासनाच्या परिवहन विभागानं महामार्गावर धावणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटची सक्ती केली आहे। 16 मार्चपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर हेल्मेट सक्तीबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। हेल्मेट गरजेचं आहे असं म्हणणारा आणि हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध दर्शवणारा असे दोन गट आहेत। राज्य शासनाच्या हेल्मेट सक्तीबाबत नागरिकांचं मत जाणून घेऊया आजच्या प्रतिक्रियांद्वारे। जे काय ॲक्सिडेंट आणि याचं प्रमाण जर बघितलं आपण रस्त्यावरचं अपघातांचं, त्याच्यासाठी हेल्मेट वापरणं शक्यतो आवश्यक आहे। कारण माझा स्वतःचा अनुभव असा आहे, माझा स्वतःचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळी हेल्मेटमुळे माझा जीव वाचला आहे आणि ही खरी घटना आहे। त्यामुळे हेल्मेट शक्यतो वापरावं लोकांना, कारण त्याचं काय आता शेवटी त्याचा प्रश्न आहे, कोण गांभीर्याने घेते नाही घेते, पण हेल्मेट आपण वापरावं आपल्या सुरक्षेसाठी आहे। हेल्मेट नेहमीच वापरत असतो आणि आता ऐकायला मिळाले की हेल्मेटची सक्ती होणार आहे। तर सर्वांना माझं हे सांगणं आहे की हेल्मेट नक्कीच वापरा। हेल्मेट सक्ती म्हणून वापरू नका, तर आपले सिक्युरिटी होते यासाठी वापरा। हेल्मेट सक्ती कोल्हापूर जिल्ह्यात जी लागू केलेली आहे त्या गोष्टीबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्मेट वापरा। हेल्मेटमुळे काय जणांचे प्राण पण वाचलेले आहेत। काय जणांना जे आहे ते हेल्मेटची सवय नाही आहे। कोण म्हणतात हेल्मेटनं आमचं नुकसान होतं आहे, हेल्मेटमुळे आम्हाला लेफ्ट साईड राईट साईडला दिसत नाही। पण आता हायवेला असे प्रकार घडत आहेत, सिमेंटचे रस्ते आहेत। सिमेंटच्या रस्त्यावर जर गाडी तुम्ही घ्यायला गेला तर ॲक्सिडेंटचे प्रमाण पण भरपूर होत आहेत। पहिलं आपली सेफ्टी महत्त्वाची आहे। सरकारसुद्धा आपल्या प्रश्नाचा पण विचार करून आपलं व्यवस्थित सांगते की हेल्मेट वापरा। कोल्हापुरात जर आता 16 तारखेपासून जे सक्ती करते ते एका दृष्टिकोनातून चांगलंच करते। ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर हेल्मेट सक्ती ही पाहिजे, परंतु ती कुठं पाहिजे? कोल्हापूर शहरामध्ये नको। शहराबाहेर कोल्हापूरमध्ये जे हायवेवर प्रवास करतात, जी लोक हायवेवरती सतत सातत्याने प्रवास करत असतात, त्यांना हेल्मेट हे कंपल्सरी सक्तीचं पाहिजे। आता कोल्हापूरमध्ये सिटीमध्ये जर का हेल्मेट सक्ती केली तर काय होणार आहे? पण कोल्हापूर शहराचं ट्रॅफिक बघता की इतकं प्रचंड प्रमाणात कोल्हापूरमध्ये ट्रॅफिक आहे। आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते हेल्मेट काढायचं, घालायचं, परत ते सुरक्षित ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर शहरामध्ये हेल्मेट सक्ती न केल्यास हे फायद्याचं होईल। सरकारनं हेल्मेट सक्ती केल्या ती खरोखरच चांगली आहे, पण लोक किती अंमलात आणतात आणि किती काळजी घेतात हे त्यांच्यावरती राहणार। हेल्मेट सक्ती जी सरकारने अंमलात आणलेली आहे ह्याचा उपयोग कसे आपली लोक करतात याची आपण अंमलात कशा आणतात किंवा आपल्या लोकांना ह्याची कितपत गरज आहे हे आपल्याला कळलं पाहिजे। हेल्मेट सक्ती हे सरकारने केलेले लोकांना ॲक्सिडेंट वगैरे झाला तरी इजा होऊ नये या प्रकारची आपल्याला पण काळजी घेतली पाहिजे। मी गेले 8 वर्ष झालं हेल्मेट वापरतो आहे, कारण हे सरकारनं जे हेल्मेट सक्ती जी केलेली आहे ती योग्यच आहे। कारण मी रस्त्याला बघतो की हेल्मेट न वापरल्यामुळे ॲक्सिडेंट वगैरे झाल्यामुळे लोकांचं मृत्यूचं प्रमाण म्हणावं हे वाढलेलं आहे। हेल्मेट सक्ती जी केलेली आहे ती योग्य आहे का यावर पण विचार केला पाहिजे। आता जी सक्ती केलेली आहे याच्यावर त्यांनी अंमलबजावणी करावी अशी आमची अपेक्षा आहे। योग्यच आहे हेल्मेट सक्ती केलेली, कारण जे आता ॲक्सिडेंट होत आहेत, जरी ॲक्सिडेंट झाला वगैरे पडलं तर त्या हेल्मेट सक्तीमुळे वाचण्याची शक्यता जास्त असते। हेल्मेटमुळं बाकी जे मेंदूला लागणे वगैरे हे पण कमी होण्याची शक्यता आहे। हेल्मेट हे वास्तविक चांगले आपल्यासाठी सुरक्षेसाठीच आहे, नाही असं नाही आहे। कारण आता ॲक्सिडेंट वगैरे आपण बघतोय, हेल्मेट असले की बरेचसे म्हणजे, कारण सगळ्यात क्रिटिकल पार्ट म्हणजे आपलं ब्रेन आणि हेड आहे। त्याला काही जरी इजा झाली किंवा दुखापत झाली तर त्याचं परत हे होणं खूप अवघड आहे। त्यामुळे हेल्मेट सक्ती वास्तविक माझ्या दृष्टिकोनातून तर चांगली गोष्ट आहे। हेल्मेट गरजेचीच गोष्ट आहे आणि स्वतःची सुरक्षा ही महत्त्वाची आहे। आणि आता चालवण्याचं सुद्धा लोकांचं इतकं म्हणजे वास्ट चालवायला लागलेत की हेल्मेट सक्ती गरजेची आहे।